योगी पवन मनाचा योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा विश्वरागे झाले वन्ये संते सुखी व्हावे पाणी शब्दे शस्त्रे झाले क्लेश संते मानावा उपदेश विश्वरागे झाले वंधे संते सुखी व्हावे पाणी विश्वपाट ब्रह्मदोरा ताटी उगडा ज्ञानेश्वरा विश्वरागे झाले वन्नी संते सुखे भवे पाणी महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रहे समागत्यतेष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंगा करू सकल संत शिरोमणी आळंदी वल्लभ कैवल्यदानी एक नमस्कार तयाचे चरणी करिता त्रिभुवनी नमले संत नाम संकीर्तनम यश सर्व पाप प्रनाशनम प्रणामो दुःख शमनस्तं नमामि हरिं परं तं नमामि हरिं परं तं नमामि हरिं परं ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा भवानी शंकरं वंदे श्रद्धा विश्वास रूपेण
याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्थमीश्वरम् नगेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनोजगुणकुशानं ज्ञानिनां प्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामादेशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। हे दुःखभाजन मारुती नंदन, हे दुःखभाजन मारुती नंदन, तुला रे तुका पवन सुत जयांचे केलिया स्मरण होय विद्यांची अधिकरण, होय सकळ विद्यांची अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता श्री संत वासुदेव महाराजांचे चरणी, श्री संत वासुदेव महाराजांचे चरणी, श्री संत वासुदेव महाराजांचे चरणी, श्री संत वासुदेव महाराजांचे चरणी। हे मस्तक सो दिन रजनी, मस्तक सो दिन रजनी, श्री संत वासुदेव महाराजांचे चरणी, श्री संत वासुदेव महाराजांचे चरणी। तैसे श्री गुरुचे महिमान आकल येता असे जे साधन, हे जाणून म्यान मन निवांत केले, योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्ने, संते सुखी व्हावे पाणी विढाला विढाला परब्रह्म परमात्मा भगवान जगदीश चराचरात्मक व्याप्त चैतन्य शक्ती, भक्तवत्सल दीन दयाल करुणा निधान, अकारण घन श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा, मुक्त कैवल्य तेजो निधी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराया, जगद्गुरु तुकाराम महाराज, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज, संत श्री भास्कर महाराज, गौरी शंकर महाराज, गुरुवर्य वासुदेवजी महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई, संत श्री सखाराम महाराज, सद्गुरु श्रीराम महाराज, गुरुवर्य भोजने महाराज, गुरुवर्य पाटकर महाराज, गुरुवर्य पवार महाराज, शेष नारायण भगवान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगे महाराज, आदी सकल संत महंत, तसेच
भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सकल मायबापांना कोटी कोटी प्रणाम. विठला परब्रह्म परमात्मा भगवान जगदीशाच्या असीम कृपेने तथा सकल संत मायबाप यांच्या कृपा आशीर्वादाने परम पावन मंगलमय भूमी दर्यापूर नगरी रजपूतपुरा भगवान श्री शेषनारायणाचा दरबार आणि औचित्य आहे ते नागदिवाळीची पर्वणी. अशा पर्वणीवर होत असलेला श्रीमद भागवत महापुराण कथा सप्ताह. विडाला विडाला भागवत म्हणजे भात इति सर्व वेदेश. संपूर्ण वेदाचं ज्ञान ज्यामध्ये समावलेलं आहे त्याला भागवत म्हणतात. गमनम सर्वत्र. जो भागवत कथा श्रवण करतो त्याचा उद्धार आहे. वरिष्ठानां सर्व देवतां. सर्व देवतांनी ज्याचा स्वीकार केला आहे. वरिष्ठानां सर्व देवतानां भागवतां विदु. अर्थात ते भागवत मानवी जीवनाचं कल्याण करणारं, मानवी जीवनाच्या व्यथा हरण करून, दुःख हरण करून सुख प्रदान करणारं शास्त्र जर कोणचं असेल तर श्रीमद भागवत महापुराण कथा. लोक म्हणतात महाराज कशाला भागवत करावं लागते, कशाला मंदिरं बांधावे लागतात, मंदिरे उदंड जाहली. पण एक लक्षात ठेवा, तुमचं म्हणणं बरोबर आहे. भागवताने देव भेटत नाही, भेटला नाही, भेटणार नाही. का? बिकॉज गॉड इजंट ए स्टॅच्यू. भगवंत काही सावयव मूर्ती नाही तुम्हाला दिसेल. ती दिसते ते ज्ञानदृष्टीनं, आणि ज्ञानदृष्टी देण्याकरता उपलब्ध आहे ती श्रीमद भागवत महापुराण कथा. नाही देव दिसणार तुम्हाला, काही हरकत नाही, पण कम से कम माणूस बनवण्याचं शास्त्र म्हणजे भागवत कथा आहे. कारण दिसायला माणसं आहेत पण ते माणसं नाहीत. मी म्हणत नाही, शास्त्र म्हणते दृश्यन्ते पुरुषाकारा. पुरुष हा खलु दुर्लभा. लोक माणसासारखे दिसतात पण माणसंच नाहीत. त्याच्यात कोणी कुत्रे आहेत, कोणी मांजरे आहेत, कोणी डुकरे आहेत ना, महाराज नाही तर. पण राष्ट्रसंताला म्हणावं लागलं, माणूस द्या मज माणूस द्याही, भीक मागता प्रभू दिसला, प्रभू दिसला. देवाला सुद्धा माणूस दिसला नाही. लोक दर्शना साडी जादी देव दिसाव, म्हणून या देव म्हणे मज माणूस न दिसे. अजब तमाशा असला कसला. देवाला माणसं दिसत नव्हते. मग राष्ट्रसंत म्हणतात, माणूस कसा हवा तुम्हाला सांगा मी शोध करी. देव बोले तव केविलवाणी, कुटील नको असला तसला, असला तसला. कुत्रे बकरे मांजरे डुकरे यांना माणूस करण्यासाठी मला माणूस पाहिजे, आणि माणूस बनवण्याचं शास्त्र श्रीमद भागवत महापुराण कथा. विडाला विडाला या भागवताच्या माध्यमातून अन्नदान, नाश्तादान, चहादान, पैसे दान, धान्य दान चालू आहे ना. जगामध्ये दानाला फार किंमत आहे भाजी. दानाने गती भेटते. कशाने? ऐका, मला सांगतो बघा.
दान लय आहेत. अन्नदान, गोदान, भूदान, सुवर्णदान, रक्तदान, किडनी दान, नेत्रदान, प्राणदान, घरी असते ते पानदान. आता पानदान गेलं, पाहुण्यांना जीव घातलं की चला बाहेरून फिरून येऊ जातात आणि घोटा खातात. आता ते गेलं बाजी, आता 2 पुऱ्या एकात एक करतात असे फिरवतात. एका मुलानं हातावर घेतलं आणि मी कीर्तनाला चाललो. म्हटलं का रे होय, कम से कम महाराजले तर सरमत जावं म्हणे महाराज, तुमचं काम करा, कीर्तन करा मुगड्यानं. पण त्यानं हात मागं केला. म्हटलं आता मागं हात कम केला म्हणे मा बाप आला. म्हटलं चला कम से कम बाप आले तरी भीत घाबरत तो महाराज, बापाले नाही घाबरत मी. म्हटलं मग हात काऊन मागं केला? म्हणे बापाले जर दिसलं तर त्यातली अर्धी पुरी. कुठं चाललो आपण, कुठे? लक्षात ठेवा, अन्नदानाने गती प्राप्त होतात. एक जण म्हणे महाराज मी कोणचंच दान केलं नाही. मग सरकारले असं वाटलं त्याच्या हातून एक दान व्हावं, म्हणून 5 वर्षातून एक दान ठेवलं. त्याचं नाव मत. पण एक बहादर भेटला तो म्हणे महाराज मी शाहीच लावू दिली नाही. शाही लावू दिली नाही म्हणजे मतदान केलं नाही आणि तो खचकला. मग सगळे भाऊबंद जमा झाले. भाऊबंद म्हणजे कोणाले म्हणतात? भाऊबंद कोणाले म्हणतात बाबा? सोयरे धायरे एका कुळाचे. भाऊबंद नाही, भाऊबंद म्हणजे जाणं येणं बंद. त्याले म्हणतात भाऊबंद. ते भाऊबंद मरायला आले. ते म्हणे का रे यानं बाप जन्मात वर्गणी दिली नाही. रजपूत पुऱ्या सप्ताह झाला तर त्याचं तोंड पाहिलं नाही. कोण्या कीर्तन करायला चहा घ्यायला बोलावलं नाही. सागर महाराज 10 खेप दारी आले तरी त्याला वर्गणी दिली नाही. आणि आता हा खचकला, याले गती कशी भेटीन? म्हणे एक करा, त्याच्या हातून दान झालं पाहिजे म्हणून 5-6 पायल्या गहू काढले आणि त्यात त्याचा हात घातला आणि ते दान दिलं. कोणचं दान होते हे? मेलेल्याच हात घातला. याला बाधित दान म्हणतात. कोणचं दान? हे फक्त डफळ्यावाल्याले चालते. डंग डंग चिकी डंग 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 चिकी डंग डंग चिकी डंग 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 चिकी. असे माणसं जेव्हा 4 लोकांच्या खांद्यावर जातात तेव्हा त्याच्या अंगावर मागून लोक फुलं फेकतात. कशासाठी? आपल्यातून चालला, सुखानं जाय, चांगल्या उच्च योनीत जाय किंवा मुक्त होय. पण त्याच्या माग खारका, बत्तासे, मुरमुरे, पैसे फेकतात. का? कशासाठी? जीवनभर खायासाठी मरमर केलं, घे फेकतो त्या उरा. मरमर करतात. अरे महाराज हप्ताभर सागर महाराज एवढा मोठा कुटाणा करतात काय? अरे त्यांना काही कथा कीर्तन आहेत काय? पण आपला एरिया पवित्र व्हावा, आपल्या एरियामधले, आपल्या मोहल्ल्यामधल्या लोकांना सद्गती मिळावी, त्यांची एक भक्तीकडे प्रवास व्हावा यासाठी ते प्रयत्न करतात ना. पण येतात काय? फक्त आता किती दिसतात आणि काल्याच्या दिवशी काला झाला एकमेकाच्या उरावर पळतात. महाराजले म्हणतात होय तिकडे. महाराजले बसू देत नाही, स्वतः बसतात आणि त्यात एक मरतुकलं निघालं हँडीप्लास्ट आणि धक्का लागला आणि पडलं. लोकांना सुंदरलं हो पण कोणी उचललं नाही. सागर महाराजले खालची पडली. सागर महाराजनं उचललं, दवाखान्यात नेलं, बेशुद्ध पडलं होतं. 2 सलाईना झाल्यावर त्याने चेव आला. तोपर्यंत 2 घंटे होऊन गेले, 4 पंक्ता झालत्या. किती? आणि तो म्हणते महाराज पंगत बसली का? मेला होता ना ते. कसं आहे? अन्नदानात परम दानम
विद्यादानात मतपरम अनेन शांती क्षणिकम यावज्जीवम सुविद्या. जगात श्रेष्ठ दान दोन आहेत, अन्नदान काय, दुसरं ज्ञानदान. अन्नदानाने शांती प्राप्त होते, पण क्षणिक आहे. कशा बाबा, किती जरी सोन्याचा घास खाऊ घातला, किती जरी सोन्याचा घास खाऊ घातला ना, तरी नाही म्हणेपर्यंत खाऊ घातला तरी संध्याकाळी पोट काय होते, स्वाहा. सकाळी आहा, संध्याकाळी स्वाहा. आतापर्यंत किती पोते गहू, किती पोते ज्वारी, किती किलो भाजीपाला तुमच्या पोटात गेला आहे का? गंती? गंती नाही, क्षणिक शांती आहे. पण ज्ञानदानाने जीवन करते, व्हाट्स अँड आउट ऑफ लिव्हिंग. ज्ञानदानाने संत करतात, ज्ञानदानाने देव होता येते, एवढी पावर भागवतात आहे. नरद्या निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गते, देवाची हो मन देते होती, तरी का चित्ती न धरावे. कशाने? केवळ आणि केवळ नरदेहात आल्यानंतरच भजन करता येते. नरदेहात आल्यानंतर नराचा नारायण होता येते. म्हणून भागवत महत्वाचं. आणि हे भागवत मध्ये काय, अच्छी कीर्तन रूपी सेवा. आणि हे भागवत करणारे जे आहेत त्याला आयोजक म्हणतात. श्रोते तीन प्रकारचे आहेत, आयोजक श्रोता, आस्वादक श्रोता आणि आलोचक श्रोता. आयोजक श्रोत्याला दाता म्हटलेलं आहे, कारण त्याच्या माध्यमातून तुमच्या हातून अन्नदान होते, त्याच्या माध्यमातून ज्ञानदान होते, म्हणून दाता म्हटलेलं आहे. दाता तोची एक दान, दाता तोची एक दान, दाता तोची एक दान, दाता तोची एक दान. नारायण स्मरवी, नारायण स्मरवी, दाता तोची एक दान, दाता तोची एक दान. नारायण स्मरवी, नारायण स्मरवी, दाता तोची एक दान, दाता तोची एक दाता तोची एक जाना, नारायण स्मरवी. दाता त्याला म्हणतात जो भगवंताचं नामस्मरण स्वतः करतो आणि इतरांकडून करवून घेतो. आपण स्मरोनी स्मरवी आनिका, तो या झाला लोकांना व जगे. म्हणून दात्याला महत्व आहे, आयोजकाला महत्व आहे. वास्तविक पाहता आयोजकाला कथा ऐकायला भेटत नाही, कीर्तन ऐकायला भेटत नाही. महाराज आसनावर बसून देला येईन पेन हाती घेतला, तुमचे इतके राहिले
तुम्ही तेवढे द्या. तो ते 100 घ्या म्हणे सप्ताह मोठा आहे 500 द्या. तू मी दिवसभर चालते. काही भेटते का ऐकायला? पण तरी तुमच्यापेक्षा भाग्यवान ते आहेत. कारण करविता अर्ध पुण्य लाभे. ते करवून घेतात म्हणून अर्ध्या पुण्याचे अधिकारी. तुम्ही जेवढी येऊन बसले ना तुमच्या पुण्यामध्ये वाटा होते. हो, आम्ही पंढरपूरले वारीले जातो याच्यात वाटा आहे. ज्याच्यात दिंडीत चाललो तो अर्ध पुण्य घेऊन राहिला. किती गेलं? 50%. 25% पुण्य अन्नदात्यानं घेतलं. राहिलं किती टक्के बापू? 25. त्यातलं 15% पुण्य नाश्तावाल्यानं घेतलं. राहिलं किती? 10%. 5% पुण्य चहावाल्यानं घेतलं. राहिलं किती? आणि डबल चहा घेणं काय राहते? असे मोरमोर करतात चहा घ्यायले. काय 2-2 कप घेऊन ठेवतात. त्याने दिसते तरी बी काय पुण्य भेटीन. तसं आयोजकाला अर्ध पुण्य भेटे. तुम्हाला जाणून महाराज आमचे टोंगे दुखले भागवत ऐकू कीर्तन ऐकू अंगावर घेऊ कीर्तन ऐकायला आलो आम्ही. थंडी म्हणते मी तरी आम्ही आलो. तरी पुण्य त्याले कसं का? ऐका, नवरदेव नवरीचं लग्न झालं ना. घरी आली आणि सत्यनारायण चालू झाला. ब्राह्मण मंत्र म्हणून राहिला. पूजा नवरदेव करू लागला. ओम श्री प्राणाय स्वाम श्री व्यानाय स्वाम श्री पानाय स्वाम श्री उदानाय स्वाम श्री समानाय स्व ओम श्री ब्रह्मणे स्व ब्रह्मार्पणम ब्रह्महिर्ब्रह्मा ब्रह्मणाहुतं ब्रह्मैवदेन गन्तव्य ब्रह्म कर्म समाधीना पुकिफुलं समद्रयामि हादिद्रां कुंकुम समर्पयामि धूपं दर्शयामि दीपं दर्शयामि नैवेद्यं खांड्यं समर्पयामि पाणी फिरवयामि. सगळी पूजा कोण करते? नवरदेव. नवरी काय करते? काहीच करत नाही. पर्दा है पर्दा. ते काहीच करत नाही. फक्त तिला एकच काम आहे. आपला उजवा हात नवऱ्याच्या डाव्या हाताले अर्थिंग देणं. अर्थिंग कशासाठी? तू कमावलेला पुण्य अंडरग्राउंड पाईपलाईन न इकडे येऊ दे. अर्ध्या पुण्याची ती अधिकारी होते. तुम्हाला महाराज असं कसं शक्य आहे? ऐका, लग्न झाल्यावर बाप एवढंच म्हणते आतापर्यंत होती आमची आणि आता झाली तुमची. एवढं म्हटल्याबरोबर ती पोरगी ती नवरी बापाच्या नावाचा, बापाच्या आडनावाचा, बापाच्या कुळाचा, बापाच्या गावाचा त्याग करते. ज्या भोप्याला लग्नाच्या आधी पाहिलं नाही त्याच्या मागं चालली जाते. त्याच्या मागं सर्वस्वाचा त्याग करते. म्हणून अर्ध्या पुण्याची अधिकारी आहे. तसं आयोजक अर्ध्या पुण्याचे अधिकारी आहेत. दुसरे आलोचक श्रोता वर्गणी देणार नाही, कथेत येणार नाही, कीर्तनात येणार नाही, बाहेर चक्रा मारीन आणि किथ्या पाळल्याशिवाय राहणार नाही. किथ्या कोणाचं कीर्तन आहे आज? सागर महाराज म्हणते आंबुसकर महाराजचं. तो अकोल्याचा काय? फुटबॉल पाहायलाच आहे. ते आता पुरे साधू उगू पेलं तरी सुधारलं नाही. मग त्याला आलोचक श्रोता का म्हटलं? तुकोबराय म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी. निंदक जरुरी आहे कारण तो आपल्या जीवनातला कचरा साफ करते. मला सांगा महाराज, शहरात डुकरायची गरज आहे काय? तुम्ही झोपले काय? तुम्ही तर असे येऊन बसले झालं होपासचे पाहुणे आले. अरे डुकराची गरज नाही, पण डुकरं स्वच्छता अभियान राबवतात त्याच्यामुळे शहर स्वच्छ राहते. त्यानेप्रमाणे
आपल्या जीवनात निंदक जर असेल, आपल्या जीवनातला कचरा साफ करायचं काम तो करते, म्हणून त्याला श्रोता म्हटलंय. आणि तिसरे तुम्ही आस्वादक श्रोता. तुम्हाला कीर्तनाला यायचं असताना अभ्यास करावा लागला काय? कोणचा अभंग घेते त्यातलं काही पाठ करावं लागलं काय? नाही. श्रवणाच्या मिसे बैसावे येऊनी, श्रवणाच्या मिसे बैसावे येऊनी, श्रवणाच्या मिसे बैसावे येऊनी, श्रवणाच्या मिसे बैसावे येऊनी. सुखे नांदे साम्राज्य भुवनी, सुखे नांदे. श्रवणाच्या बैसावे येऊनी, श्रवणाच्या बैसावे येऊनी. श्रवणाच्या मिसे बैसावे येवोने, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. नुसता श्रवणाला जरी आलं तरी तुमचा उद्धार. मग खरं सांगा, भाग्यवान श्रोते आहेत की कीर्तनकार? श्रोते श्रोते नाही. अरे श्रोते भाग्यवान आहे, कारण कीर्तनकाराला वर्षोनवर्ष अभ्यास करावा लागला. हे गायन सोपं आहे काय? अरे कीर्तन तरी वाचून येईल, पण गायनासाठी घशाले धार लावा लागते. धार लावा लागते. बरोबर आहे ना महाराज? आणि तरी कीर्तनकाराच्या मागं जर श्रोते चांगले असेल तर बरं, नाही तर सगळं हुकाहुकच आहे. जात वेत गोत कुलशिरणात भजे का त्वरित भावनायुक्त. ते मागचे म्हणतात भजे खा त्वरित भावनायुक्त. काय होतं, मला मोठं विचित्र काम आहे. शब्दाचं एवढं पाठांतर पाहिजे. अरे महाराज, ते लता दिदी आली होती कुठं कार्यक्रमाले, आणि त्या काळात काही गाड्या नव्हत्या, आणि तिच्या कोरसवाल्याची गाडी बिमार पडली आणि ती एकटी झाली. ते म्हणे आज काही कार्यक्रम होणार नाही, कारण कोरस करणारे नाहीत. गाववाले म्हणा असं कसं 10 लाख रुपये दिले, आमच्या गावात कोरस करणार आहेत. म्हणे कोणी? म्हणे तमाशावाले. आता तमाशावाले आणि लता दिदीनं काय म्हणे बापा करावंच लागते. तिनं सुंदर गीत म्हटलं, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरे दिसले मला हे दत्त गुरु दिसले. मायुभी गाय होनी पुढे वासरू पाये होनी. कृतज्ञतेचे स्वान विचारे पायावर सुकले मला हे दत्त गुरु दिसले. आता कोरस करणाऱ्याची पाळी होती, आणि ते होते तमाशातले. त्यानं पुरा तमाशाला हे रागबाई दत्त गुरु दिसले, हे रागबाई दत्त गुरु दिसले, हे रागबाई दत्त गुरु दिसले. काय अवस्था आहे, नाही ना बाबा. म्हणून कीर्तनकारापेक्षा गायनाचारी हुशार असावा. विडाला विडाला श्रवणाच्या मिसे बैसावे येऊनी. नुसता तुम्ही जरी कथा कीर्तनाले आले, नुसता तुमचा उद्धार होत नाही, घरच्याचाही उद्धार होते. मातृ पितृ भ्रात्रा सगोत्र पार चतुर्भुज नर भवने ठेले, त्यांचाही उद्धार. नाही नाही, अरे जे मेले नरकाले गेले त्याचा उद्धार. तुका म्हणे कोटी पुढे तुका म्हणे
भावे गाता गीत विठोबाचे तुका म्हणे कोटी पुरेची बोलेला तुका म्हणे कोटी पुरेची भावे गाता गीत विठोबाचे भावे गाता गीत विठोबाचे विठोबाचे तुका म्हणे बोले बोले तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. अरे श्रद्धायुक्त अंतकरणाने कीर्तनाला येऊन बसले, भगवंताचं नामस्मरण केलं तर कोटीच्या कोटी कुळाचा उद्धार होतो. तू म्हणसान महाराज आमचे बाप जाते त्यानं कोणताच दिवस नाही पाहिला, सोमवार नाही पाहिला, एकादश नाही, शनिवारी हान फकिऱ्या नाही, खावते खाल्लं नाही, प्यावं ते पिलं आणि त्यांचा उद्धार होईल का? त्यांचाही उद्धार होते. उदाहरण सांगतो, आता प्रत्येकाच्या घरी संडास बाथरूम आहेत, पाणी कुठे जाते? म्हणा नालीत, नालीतलं पाणी म्हणा नाल्यात, नाल्यातलं पाणी म्हणा ना नदीत, नदीत जाते. वय 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 खै 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 करते. ते नदी म्हणते मुकट्यानं माया संग चाल, तू आधी बजेट बसवतो. आणि सोमवती अमावस्येच्या दिवशी लोक नदीत आंघोळीले जातात. पाणी कोणचं असते? त्यानं आंघोळ करतात. बरं नुसतं आंघोळ करत नाही तर ते तीर्थ घरी आणतात. घ्या ऐका, नदीच्या संगतीनं जर गलिच्छ पाणी तीर्थाचं रूप धारण करते, पवित्र होते, तर इथं आल्यावर पवित्र होणार नाही काय? नामस्मरण केल्यावर पवित्र होणार नाही काय? अरे कोटीच्या कोटी कुळाचा उद्धार होतो, एवढा अधिकार भागवत आणि कीर्तनाचा आहे. वेळाला म्हणून आयोजकाला महत्व आहे. आणि तम निमित्ताची कीर्तन रूपी सेवा, कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग, अभंग वारकरी संप्रदायाचे पाया असणारे माऊली महावैष्णव ज्ञानोबा राया यांच्या भगिनी आई साहेब मुक्ताबाईचा टाटी प्रकरणातील पहिल्या क्रमांकाचा अभंग आहे. आता इथं प्रश्न उपस्थित करतो काही, त्याचं उत्तर म्हणजे कीर्तन होईल. मला सांगा, आईसाहेब मुक्ताबाईंनी ज्ञानोबा रायाला उपदेश करावं काय? ज्ञानोबा राय त्या अधिकाराचे होते काय? दुसरी गोष्ट, ज्ञानोबा रायाच्या जीवनात जीवनलीला संपवण्याचा योग काय यावा आणि त्यांच्या जीवनात उद्विग्न अवस्था काय यावी? आणि चौथा प्रश्न आहे, ज्ञानोबा रायाने मुक्ताबाईंनी आपल्या अभंगाला नाव का दिलं नाही? बाकीच्या संतांनी आपल्या अभंगाला नाव का दिलं? या चार प्रश्नाची उकल म्हणजे आजचं कीर्तन. अभंग मुक्ताबाई महाराजांचा आहे. अभंग उपदेश प्रकरणातील अभंग आहे. कोणालाही उपदेश करू नाही. शास्त्र सांगते, उपदेशोई मूर्खानां प्रकोपायन शांतये पयप्पानं भुजंगानां केवलम विषवर्धनम. मूर्खाला उपदेश करू नये. मग शहाण्याला करावं काय? शहाण्याला उपदेश करायची गरजच नाही. कारण मूर्ख माणसाले जर राग आलं तर क्रोधित होतो, धिंगाणा करते. पयप्पानम भुजंगानाम, सापाले किती दूध पासा तो दंश केल्याशिवाय राहणार नाही. ऐका, उदाहरण सांगतो. मस्त 4 महिने वानर या झाडावरच त्या झाडावर उड्या मारल्या.
त्यानं घर नाही बांधलं आणि 4 महिने सुग्रणीनं सुंदर खोपा बांधला. त्याच्यात किचन रूम, बाथरूम, संडास, लगे टेबल, डायनिंग हॉल, सगळं सुंदर असं घरटं बांधलं. कारण तिच्या घरट्याची दखल बाईनं घेतली. अरे खोप्या माझी खोपा, सुगरणीचा चांगला, एका पिलासाठी जीव झाडाले टांगला. इंजिनियरनं किती गडचं घर बांधावं, गळल्याशिवाय राहत नाही. पण सुग्रणीन मावशीचं किती जरी पाणी येऊ तरी घर गळत नाही. आणि पाऊस चालू झाला आणि त्या झाडावर 40 किलोचं वानर आहे, ते थरथर कापू लागलं. ही त्या खोप्यातून त्याले म्हणते, हात दियो पाव दियो दीन नर जैसी काया, 6 महिना फुकट गवायो एक झोपडा कुणी बनाया. ते सुग्रण म्हणते, का रे बांदर दादा, हात दिले माणसासारखे, पाय दिले माणसासारखे, दिमाग बी दिला. 6 महिने इकडे तिकडे उड्या मारला, एक झोपलं नाही बनवलं. आता थंडीत मोठं आकलून राहिला. आता ते बांदरच होतं, कोणालाही उपदेश करता येत नाही. ते असं गरम झालं काय, ते असंच करे. तो काय म्हणते, हे बढियो की रानी मुझको बात सिखलाती है, अभी उतरने दे पानी, मैं करता तेरी धुईदानी. उतरू दे म्हणे पाणी. मोठी सुग्रण मावशी बोलून राहिली. पाणी उतरलं, हा शेंड्यावरून खाली आला. सुग्रण मावशीचा खोपा मोडला. आला मुलान त्या पप्पाचा. सुग्रण मावशी, हे घेतवा खोपा, हे घेतवा डायनिंग हॉल, हे घेतवा किचन रूम, हे स्लीपिंग हॉल, मोडून टाकलंय. सुग्रण काय म्हणते, सीख सिखाना सयाने को, मूर्खों को कभी सिखाना नहीं. मैंने बंदर को सीख सिखाया, मेरा झोपला भी गमाया. अरे मी बांदराले शिकवली, उपदेश केला, पण मला माझा सत्यानाश त्यानं केला. कोणालाही उपदेश करू नये. पण मुक्ताबाई ज्याला उपदेश करते ते कसे आहेत, ज्ञानाचा ज्ञानाचे सागर आहेत. मोटकी देहाकृते उमटे, निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. दशेची वाट न पाहता
वैसेची या गावान जाता बालपणीच सर्वज्ञता बरी जयते. अरे ज्ञानोबारायानं ज्ञान काय प्राप्त केलं? प्रगट ज्ञान होत, तरी त्यांच्या जीवनात उद्विग्न अवस्था का आली आणि मुक्ताबाईने उपदेश का करावा? ऐका. ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी, लग्न झालं रुक्मिणी मातेसोबत लग्न झालं, पण काही लोकांचं मन संसारात रमत नाही आणि काही लोकांचं मन संसारात रमते. हे येऊन जाऊन तिले म्हणत, मग जाऊ काय, मी संन्यास घेऊ काय, जाऊ काय मग? ओय ऐकत बी नाही. पुरी 12 करी म्हणजे अय आ ई उ ऊ ए ऐ ओ आ. आणि लक्षात ठेवा, बाई सोशिक असते, बाई सहनशील असते. बाईमध्ये 6 गुण आहेत. कार्येषु मंत्रे सेनेषु दासी, म्हणजे सेनेषु रंभा कर्णेषु दासी, क्षमया धरित्रे धर्मानुकूला, भोज्येषु माता षड्गुणो वशमानयन्ति. 6 गुण आहेत तिच्यामध्ये. क्षमा गुण आहे, सोशिकता गुण आहे, पण लक्षात ठेवा काही त्याला मर्यादा असते. हा दररोजच म्हणे जाऊ का मग, जाऊ का मग, जाऊ. बाई कमी गरम नसतात. नाही सोपं नाही ना महाराज. एखाद्या व्यक्ती गरम झाले ना, काहीच ठेवत नाहीत. त्या थंडीचे दिवस होते आणि ते म्हणे हे एवढे मोठे नारळ आले भागवताचे फळ आहे, मी तुमच्यासाठी लाडू करतो. मी खुश झालो. सगळे नारळाचे साल्ट काढले आणि फोडू लागलो. महाराज एकही चांगलं नाही निघालं. एका याच्यात फेऱ्यान लावली, एका याच्यात बुक्का. फक्त 2-3 चांगले नारळ निघाले. काय म्हटलं असेल तिनं? गध पुरलं तुमच्यापेक्षा. गड्यासारखं ओझ व्हायता आणि फळ काही नाही. गंमत बोलतात का महाराज? महिला कमी बोलत नाहीत. काकला आरती चालू झाली ना, आम्हाला एक सवय आहे. आता माय जाऊन काकला आरती जाते, मीच काकला आरतीचा आयोजक. मग काय, मी म्हटलं हे उठते की नाही उठत. मी उठलो आणि पाणी गरम करायला बसलो, तो चूल सारवेल नव्हती. आणि आमच्या आईचे संस्कार आहेत, चूल सारवल्याशिवाय पेटू नये. मग मी चूल सारवली. पाणी पाहिजे नव्हतं त्यावेळेला, हापश्या होत्या. हापश्यावरून खटलं, पाणी आणलं, त्यात टाकलं, दात तोंड धुतलं. पाणी गरम झालं नाही. म्हटलं बा काकला आरती आपल्या दारून जाते, झाडू माराव. मी झाडू मारला, शेणाचा पावटा दिसला, मी सळा बी टाकला. त्या काळात काही असे रोल नव्हते. माई हे घरची उठली, दात घासून राहिली, पण असं नाही म्हणा सळ्या खाऊन टाकून राहिले, रांगोळी खाऊन काढता अशी करे. पण काही बोले नाही. आणि मलाही सवय पडली पायठी उठणे, चूल सारवणे, पाणी भरणे, सळा टाकणे. पण एक दिवस तिनं माया हातच्या म्हणजे सवय पडली. आणि माणसाला सवय पडली की त्याची काही शरम लागत नाही, शरम लागत नाही. आणि मग एक दिवस तिनं माया हातच्या बकेटाच घेतल्या. म्हटलं आज काऊन बापा, मी दररोज पाणी भरतो, सला टाकतो, झाडू राहतो, तू काहीच म्हणत नाही. आज काऊन? म्हणे आज घेऊ नका. म्हटलं कारण काय? काय कारण काय? म्हणे आजचा पोळा आहे. म्हटलं पोळा आहे तर काय झालं? म्हणे आज बैलाले काम सांगू नाही. कमी बोलतात का महाराज? बापा बापा बापा, बैलाले काम सांगू नाही. तसं मर्यादा असते काही. विठ्ठलपंत म्हणतात संन्यास घेऊ का? एक दिवस रुक्मिणी मातेला राग आला. रुक्मिणी मातांचा घ्या संसार, कशाला लग्न केलं माझ्यासोबत? लग्न म्हणजे संसार संन्यासच घ्यायचा होता, तर माझं जीवन उद्ध्वस्त काय केलं? जा. पळत्या फळाची आज्ञा मानली आणि लागे विठ्ठलपंत काशीला गेले आणि रामानंद स्वामीच्या आश्रमामध्ये दीक्षा घेतली, संन्यास झाले. बाई पस्तावली, कोटी अवधुसा सुचली होती बाई, यायले जा म्हटलं. पस्तावली. दररोज
पिंपळाच्या झाडाला 1000 प्रदक्षिणा मारते आणि त्या 1000 प्रदक्षिणा मारण्याचं फळ तिला मिळालं 2 वर्षानं. काय रामानंद स्वामी तीर्थाटन करत तिथं आले आणि महात्माला आहे दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ शोभत असे म्हणून दर्शन घेतलं रुक्मिणी मातेचं. सगळे बासना अंगावर आहेत ते सौभाग्यवतीचे. मग आशीर्वाद कोणचा द्यावा? अखंड सौभाग्यवती भव आशीर्वाद दिला आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले. बाबा माझा पती तर काशीला जाऊन संन्यासी झाला आणि तुम्ही अखंड सौभाग्याचा आशीर्वाद कसा देता? म्हणे बाई तुझ्या पतीचं नाव काय? म्हणे विठ्ठल पंत. त्यांच्या लक्षात आलं मीच त्याला दीक्षा दिली. ए बाई तुझा पती तुला भेटून जाईल. पुन्हा वापस गेले आणि विठ्ठल पंताला म्हणलं ए विठ्ठल पंत संसारी असून संन्यास धारण का केला? कारण लेकरा बाकराची हाय माणसाला लागते. चाल संसारात जाय. तने संन्यास घेतल्यावर संसारात जाता येत नाही. तेव्हा विठ्ठल पंत रामानंद स्वामी म्हणत मी पाठवतो. त्यांनी काय समावर्तन क्रिया करून पुन्हा संसारात आणलं. घरी आल्यावर 4 लेकरं झाले. पण समाज आहे, समाजानं कोणालेच धड पाहिलं नाही. काय संन्यासाचा संसार आणि भुताटकीच घर. लोक हिणवू लागले, भिक्षा देत नव्हते, उपासमारीची पाळी आली, समाजामध्ये स्थान नाही, कोणी राम राम करत म्हणत नाही. म्हणून काय केलं? पुन्हा धर्म मार्तंडाची मीटिंग भरवली आणि मुलांना समाजामध्ये येण्यासाठी काय करावं असं विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं दोघांनी जिवंत प्रायश्चित्त घ्यावं. काय विठ्ठल पंताच्या डोक्यावर तर पहारच कोसळला. पण रुक्मिणी म्हणते काय एक करा, लेकराले गोड गोड खाऊ घालू आणि मग आपण प्रायश्चित्त घेऊ. अहो कोणी देत नाही ना आपल्याला. म्हणे दूर जा 15-20 किलोमीटर, तिथून भिक्षा आणा. दूर गेले, डाळ आणली, गूळ आणला, तूप आणलं आणि सिद्ध बेटावर त्या लेकरांसाठी पूर्णाची पोळी केली. 8 वर्षाचा निवृत्ती आहे, 6 वर्षाचा ज्ञानोबा आहे, 4 वर्षाचा सोपान आहे, 2 वर्षाची मुक्ताबाई आहे. आईच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि आई त्या लेकरांना घास भरवते आहे. खा माझ्या राजांनो, खा माझ्या बाबांनो. निवृत्ती दादा खाऊन राहिला. ज्ञानेश्वर महाराज म्हणता आई आज कोणचा सण आहे काय? नाही रे कोणचा सण नाही, पण तुम्हाला खाऊ घालावं असं वाटलं. काय सांगेन, आजचा शेवटचा दिवस आहे म्हणून. यांनी खाल्लं नाही, काय धकेलो. मरण जवळ दिसत असल्यानंतर धकणार आहे काय? लेकरं झोपले, 3 वाजले. विठ्ठल पंताने उठवलं, रुक्मिणी उठली आणि निवृत्तीला उठवलं. तो अर्धवट झोपेत आहे. दादा हे निवृत्ती आम्ही चाललो, लेकरांना सांभाळजो, हे पत्रिका घे, जे विनंती अर्ज घे, धर्म मार्तंडांना देजो. निघाले महाराज, पण नाही रावलं. मुक्ताबाई रे रुक्मिणी माता वापस आली, मुक्तीला जवळ घेतलं, जोऱ्यानं रडते आहे. मुक्ते, हे मुक्ते, कुरड्या केसाच्या ज्ञानोबाच्या डोक्यावरून हात फिरवत आहे. ज्ञाना 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 झोपेत आहे. निवृत्ती यांना सांभाळण्याची तुमची जरूरत आहे. निवृत्ती हो म्हणते, डोळे लावते, भानावर नाही, झोपीत आहे ना. निघाले महाराज, ध्यान तर प्रायचित्त घेतलं. अशी सजा कोणालाच भेटली नाही आजपर्यंत. चला पुन्हा तेच हिरेमाल्या मागवल्या. त्यांनी बॉन्ड लिहून घ्यायला लागत होता, आम्ही ध्यान प्रायश्चित्त करतो पण आमच्या मुलाला समाजामध्ये स्थान मिळावं.
चुकलं त्यांचं. त्यांनी बॉन्ड लिहिला नाही आणि बेईमान जाते धर्म मार्तंड जसे त्या तसे पुन्हा वागू लागले. काय अवस्था आहे, वागू लागले. आणि एक दिवसाची गोष्ट, ज्ञानोबाराय भिक्षाटना करता गेलेले आहेत आणि भिक्षा मागितली. भिक्षा देही माम, भिक्षा मागेशी. तो धर्म मार्तंड आपल्या मुलीसाठी मुलगा पाहण्यासाठी निघायशी एकच झालं. आणि त्यानं त्याला पाहिलं. तो काय म्हणते, हे संन्यासाच्या कार्ट्यांनो, मी तुम्हाला पाहिलं, आज माझा दिवस खराब जाणार. गेला आणि एक ज्ञानोबारायला थापड मारली. ज्ञानोबा त्याच्या इकडे असे पाहतात, काय करते, बोलता येत नाही, काय वाईट आहे माझ्याच्यानं. माझं तोंड पाहून तर मी काय जगाचं तोंड पाहा. लक्षात ठेवा, गुड डे और बॅड डे डजंट डिपेंड ऑन द डे, बट इट इज डिपेंड ऑन ओनली युअर माइंड. दिवस खराब किंवा वाईट हा दिवसावर अवलंबून आहे, तो तुमच्या मनावर अवलंबून आहे. म्हणे शंका तो कठोती मे गंगा. पण धर्म मार्तंडे थापड मारली आणि ज्ञानोबाराय या भूमिकेपर्यंत पोहोचले की माझं तोंड जर जगाने पाहू नये तर मी जगाचं का तोंड पाहावं. आणि या भूमिकेवर पोहोचल्यानंतर ज्ञानोबाराय पटापटा पटापट चालत गेले आणि ताटीचं दार लावलं आणि पद्मासन मांडलं आणि आपला आत्मा वर नेऊ लागले. जेव्हा आत्मावर नेऊ लागले, आपली जीवनलीला संपवू लागले, त्यावेळेस एकाएकी वातावरणामध्ये ढग आले. सुसाट वेगाचा वारा सुटला. धो 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 पाऊस पडू लागला. विजांचा गडगडाट होऊ लागला. लोकाले वाटलं ढग आला कुठून तरी बरसून राहिला. पण मुक्ताबाईनं हे ओळखलं. मुक्ताबाई म्हणते 84 सिद्धापैकी कोण सिद्ध पुरुष आहे जो आपली जीवनलीला संपवत पाहत आहे. पण समाधीत गेलेल्या माणसाला देह तादात्म्यावर राहून बोलता येत नाही. म्हणून मुक्ताबाईने सुद्धा पद्मासन मांडलं, आपला प्राण वर नेला आणि त्या आत्म्याशी संबंध साधला. आत्म्याने आत्म्याशी साधलेला संबंध म्हणजे आजचा अभंग. आजचा अभंग. आणि त्या मुक्ताबाई त्या अभंगामध्ये त्यांना उपदेश करतात. अभंगाचं पहिलं योगी बामन मनाचा, 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 योगी बामन मनाचा. हे साहे अपराध, साहे अपराध, साहे अपराध जनाचा, साहे अपराध, साहे अपराध, साहे अपराध जनाचा. विश्वराग झाले वरती, विश्वराग झाले वरती, विश्वराग झाले वरती. अपराध, साहे अपराध, साहे अपराध जनाचा, साहे अपराध, साहे अपराध, साहे अपराध जनाचा. विश्वराग झाले म्हणे, विश्वराग झाले म्हणे, विश्वराग झाले म्हणे. मुक्ताबाई महाराज माऊली महावष्टो ज्ञानोबारायला उपदेश करतात. पण अभंगाला नाव नाही. बाकीच्या अभंगाला नाव काय, त्याचं कारण आहे त्याही काळात भेसळ होती.
अभंगात बी भेसळ होती. अभंग तुकाराम महाराजचे आणि ते अभंगाले नाव देत जाय सालो मालो म्हणे सालो मालो. त्याही काळात भेसळ होती. आजही भेसळ नाही काय. रेल्वे चालू झाली आणि रेल्वेच्या लेडीजच्या डब्यात एक बाई बसली आणि तिच्या अंगावर सगळं सोनं होतं. नखशिखांत सोनं. अटी काय असते? बिंदिया चमकेगी, अटी भिकबाली, अटी कानबाली, इथं नेकलेस, चपलाचा हार, खेटराचा हार, गहू पोत, तांदुळी पोत, उडीद पोत, ज्वारी पोत आहे ना. हारी फुटया डोराला जागाया बैलाला कमरेला कमरपट्टा, नाकात नात घालुनी अवघा ताट माठ करुनी नेसली ग नेसली ग नेसली ग शालू पैठणचा, नेसली ग शालू पैठणचा, नेसली ग शालू पैठणचा. संपूर्ण अंगावर अलंकार घातलेली ती स्त्री रेल्वेच्या डब्यात बसली. सगळ्या बायाचं लक्ष तिकडेच, पण ज्या बायाचं तोंड इकडे त्या बायेले ते म्हणते मांग पायनं, मांग तुया मांग पायनं कशी पिवळी धम दिसून राहिली बाई, पायनं माय. तिनं पाहिलं म्हणे माय व अर्धा किलो सोनं असेल कमसे कम. म्हणे अर्धा किलो सोनं असेल म्हणे बाई, मोठ्याची सून असेल, गाडी माडी बिघडली असेल म्हणून रेल्वेत आली, नाही तर कायले येते व या डब्यात, कशाला येते असं म्हटलं. पण चोर तिथं आला. त्यानं सगळं सोनं अंगावरचं काढून घेतलं, चाकूचा धाक दाखवून आणि निघून गेला. पण बाई काहीच नाही, पेपर वाचत बसली. त्या बाय म्हणतात पाय व सगळं सोनं नेलं पण डोळ्यात काकर आला नाही. ते दुसरी म्हणते घरी भक्कम असेल ना माय, अर्धा किलो आणि पाव किलो कायले जुमानते. 2-4 स्टेशन गेले. तो चोर वापस आला. त्यागलं सगळं सोनं तिच्या हाती गेलं. हे गाडीत मारली म्हणे नकली सोनं वापरतं म्हणे, आमची क्रेडिट डाऊन होते म्हणे, इकायला गेलो की. त्या बाय म्हणे का रे अक्रिया, चोरलं तर चोरलं, त्या पोरीले मारत कायले चोरलं सोनं. तो ने ओ मावशी, हे सोनं 50 रुपये किलोला जात नाही. काय काय एव्हरी ग्लिटर्स इजंट ए गोल्ड. प्रत्येक चकाकणारी वस्तू सोनं नसते. म्हणून भेसळ. आणि आज काय त्या काळात भेसळ होती शब्दामध्ये. आज नाही का महाराज, आजही भेसळ आहे. एका एरियात कथेले गेलो मी, कथेले, आणि कथा संपल्यानंतर काल्याचं कीर्तनाच्या दिवशी महिला मंडळ सांगितलं. आजकाल महिला मंडळ भरपूर झाले आणि ते कधी देवाचं नाव घेत नाही, ते कधी अभंग म्हणत नाही. पण सुरुवातीला रामकृष्ण हरी तर म्हणा लागेल का नाही. ते म्हणतात जय जय रामकृष्ण हरी जय जय. मॅटर जमलं. बरं हे होतं. आता हे असल्यावर कथाकार मागत आहे काय, मी उभा राहिलो झलक दिखला ज्या. पण जसा रूपाचा अभंग झाला त्यानं पुरा कचरा करून टाकला. त्या म्हणतात रूप काय पाहता लोचनिवन, रूप काय पाहता लोचनी, सुख काय झाले साज निवन, सुख काय झाले साज. ते दुसरीमध्ये तुवा काय विठ्ठल बर वावन, तुवा काय विठ्ठल बर वा. आणि ते तिसरी म्हणजे तुवा काय माधव बरा वावन, तुवा काय माधव बर वा, तुवा काय माधव बरा वावन, तुवा काय माधव.
तू म्हणू नको अभंग, पण अभंगाचा कचरा तरी करू नको. त्यात एक म्हातारी बुडी खलबत्ता वर उठली. ते म्हणते मी लहान होती तवा बाई, मी लहान होते तवा बाई, मी सगळा शिवला नवा. अव माय सगळा गेला ना माग, आता गाऊन आला गाऊन अटून तटून सारखाच, बिलकुल सेम गाऊन अटून तटून सारखाच. बरं यायच्या गाण्यात देव धर्म नाही, काहीच नाही, असे सुंदर म्हणतात. बरं आवाज मोठा चांगला बायाचा. एक तर म्हणे अरे अरे इकबा तू यात माझा घेतला मोबाईल लावा दे मी फोन, तुझी आठवण लई म्हणून मी तुले मिस कॉल देते. एवढा रिकामा आहे का तुमचा मिस कॉल घेईन म्हणून? आणि काय ते माझा नंबर ठेव जो सेवा करून, घेतला मोबाईल देवी फोन. एवढा रिकामा आहे काय? अरे मोठ्या मोठ्या जे देव भेटला नाही तुमचा नंबर सेव करीन काय बापा, लय सांगा. बरं एक बाई तर उठली, ते काय म्हणते, आमदाच्या ग काळात शेतीला ट्रॅक्टर, माझा ग बंधुराया मुंबईला डॉक्टर. त्याच्यात देव आहे काय? सगळं संसाराचं वर्णन आहे. अरे रे रे. बरं मागच्या म्हणणारीच्या पाठ नव्हतं, कारण यायच्या अभंगाचं काही प्रोडक्शन नाही का. अभंग कोणाच्या वही सापडला म्हणे सुशीलाबाईच्या. वही कोणाची म्हणे लीलाबाईची. लिहिलं कोणा म्हणे कलावती बाईनं. सापडलं कुठे म्हणे सुशीलाबाईच्या घरी. आणि काय पाठ लाईन द्यायच्या, पण हुशार असतात बरं बाया. तिनं म्हटलं आमदाच्या ग काळात शेतीला ट्रॅक्टर, माझा ग बंधुराया मुंबईला डॉक्टर. एवढं म्हटलं महाराज. आणि त्या बाईले मागची चिले येत नव्हतं, ते अशी हुशार होती. ते म्हणे तेरा भाई जिधर जिधर मेरा भाई उधर उधर. अरे कचरा नका करू दे. हे शब्द ब्रह्मशेष जे तवर विशेष मिरवी तसे, आम्हा घरी धन शब्दाची चराने, आम्हा घरी धन शब्दाची चराने, आम्हा घरी धन शब्दाची चराने, आम्हा घरी धन शब्दाची चराने. शब्दाची जशस्रे येते गारू, शब्दाची जशस्रे येते गारू, शब्दाची आमुच्या देवाचे देवाण, शब्दाची आमुच्या देवाचे देवाण. शब्दाची जशस्रे येते गारू, शब्दाची जशस्रे येते गारू, शब्दाची आमुच्या देवाचे देवाण, शब्दाची आमुच्या देवाचे देवाण. शब्द वाटू जन धन लोक, शब्द वाटू जन धन लोक, शब्द वाटू जन लोका, शब्द वाटू धन जन लोक. अरे शब्द हे ब्रह्म आहे, शब्द भाव का रंग आहे, शब्द ही जान जान, शब्द जोले टूटे मन, शब्द ही बैर हटाय. हा, आणि जे शब्द कधी भंग पावत नाहीत त्याला अभंग म्हणतात. म्हणून संतांनी आपल्या अभंगामध्ये भेसळ होऊ नये म्हणून नाव दिलं. तुका म्हणे, सुखा म्हणे, नामा म्हणे, ज्ञाना म्हणे. पण मुक्ताबाईने अभंगाला नाव का दिलं नाही? कारण ती समाधी भाषा आहे. कारण देह तादात्म्य जिथं संपते तिथं ब्रह्म तादात्म्य चालू होते. येशाम ब्राह्म्य स्थिते पार्थ नैव प्राप्त विमुच्यते, स्थित्वा शामुंच कालेपि ब्रह्म निर्वाण मृच्यते. अरे देहस्थितीतून ब्रह्मस्थितीवर गेल्यानंतर देह तादात्म्य सुटते. अहमध्यास आणि ममध्यास सुटते. अहमध्यास म्हणजे मी देह,
मम ध्यास म्हणजे माझं, मी आणि माझं ज्या दिवशी सुटते त्या दिवशी ब्रह्मतादात्म्य पावलं म्हणतात. तेव्हा हाय मी आणि माझा, मी अभंगलेला माझा अभंग आहे हे सुटून जाते. ही समाधी भाषा असल्यामुळे मुक्ताबाईने आपल्या अभंगाला नाव दिलं नाही. विठाला विठाला तसं हे मुक्ताई या शब्दाचा अर्थ आहे मुक्त करणारी आई. कोणची आई? आणि आपली आई, आपली आई कशी आहे? मनाबद्ध आहे. मन ए फॉर ॲपल, मन बी फॉर दॅट. म्हणणं रे, म्हणणं सी फॉर कॅट, म्हणणं म्हणणं त्या बापासारखा ढोरं व्हायचं काय? त्या बापाचं तर आयुष्य गेलं ढोरं वयात. तू तर सुधर. बाप काही कळायचं काम काय? आता तर नक्की दुसरी ॲडव्हर्टाईज निघाली, पी फॉर मटर पनीर. कोणचं पनीर? काही बी ॲडव्हर्टाईज सत्यानाश करण्याला आला हिंदुस्थानचा. विडाला विडाला काय बापा. आता मधात ॲडव्हर्टाईज होती संडे होया मंडे रोज खाव. काही बी ॲडव्हर्टाईज रोज खाव डंडे आहे असं देतात काय? आणि ते एक ॲडव्हर्टाईज येते, एक दिन के बाद, 2 दिन के बाद, 3 दिन के बाद, 21 दिन के बाद. वाह क्या रूप निखर आया. फिरून लावली. अरे फेऱ्यान लवली लावून जर माणसं गोरे झाले असते तर सगळा माल आफ्रिका खंडात विकल्या गेला असता. कारण ते एवढे काळे आहेत की फक्त हसले तर दात तेवढे दिसतात, बाकी काहीच नाही. इतके काळे, फुल ब्लॅक अँड व्हाईट, काला कट्टा. मग त्याने विकत घेतलं असतं ना. कुठे नांदून लागले अशाच्या. फिरून लावली. मी काय म्हणत आलो, आई मान ए फॉर ॲपल, बी फॉर सगळं शिकवते ना. अरे आई सारखा त्याग कोणाचा नाही. काय स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. अरे एक बद्ध आई जर आपल्या मुलाच्या विषयी अपेक्षा ठेवत नाही काय, तर खरी जे मुक्ताई आहे ती अपेक्षा ठेवेल काय? आई आहे म्हणून अभंगाला नाव नाही. वेळा वेळा पण मुक्ताईने ज्ञानोबारायाला उपदेश का करावं? त्यांच्या जीवनामध्ये उद्विग्न अवस्था का आली? कारण उद्विग्न अवस्था आल्याशिवाय माणूस आत्महत्या करत नाही. आपल्या जीवनात उद्विग्न अवस्था देते की नाही, आपण बी आत्महत्या करतो, इरी जीव देतो, फाशी घेतो, एंडोसल्फान घेतो. एकानं तर घेतली पण लोकांना वाचवलं. लवकर गेल्या, लवकर फेसकट करून झाली. यानं नक्कीच घेतली, वाचून झालं एंडोसल्फानचा. नेला दवाखान्यात, ऐकवानले भरती केला आणि 6 दिवसात सगळं ते आणि त्याचं जळ काढलं, शुद्धीवर आला. मी गेलो भेटायला, का रे जयरी जयरी काय घेतली होती एंडोसल्फान मर्यादे. मग मेला खाऊन नाहीस? नाही मेलो. म्हणजे खाऊन नाहीस मेला? येईना आणलं काहीच आहे ना मला मरू द्या लागत होतं. येईना मग ज्यानं आणलं त्याला शिव्या देऊन राहिला. मग मर्याचं काय? मर्याचं म्हटलं मग उरली कब्बर घेतं काय? आता घेत नाही म्हणे. म्हटलं खाऊन रे? आता घेत नाही ना, सांगितलं तुम्हाला महाराज. आता कधीच घेणार नाही. म्हटलं काऊन रे? म्हणजे मला जरापेक्षा डॉक्टरचीच तकलीफ जास्त आहे. म्हटलं कधी रे? कशी तकलीफ आहे? म्हणे मला जर जागा नसली तरी नळी खोचकून राहिला डॉक्टर. जरापेक्षा डॉक्टरची तकलीफ जास्त आहे. काय एक लक्षात ठेवा, मरण एवढं सोपं आहे काय? जीवन भगवंत एक वेळेस देते, त्या जीवनाचं काहीतरी कल्याण करून घ्या. आत्महत्या करता? अरे तुमच्या जीवनात दुःख आलं काय? अरे दुःख तर श्रीरामचंद्र प्रभूच्या जीवनात जेवढं आलं तेवढं तुमच्या जीवनात 1% बी नाही आलं. श्रीरामचंद्र, अरे भगवान शिव कृष्णासारखं दुःख आहे काय? जन्मल्याबरोबर मायबापाचा त्याग करावा लागला, दुसऱ्याच्या घरी लावं लागलं.
आणि त्या 11 वर्ष 56 दिवसात कितीतरी राक्षस त्याले मारायला आले. किती अरे तिथून निघाले, कंस मामाले मारलं, उज्जैनीला गेले शिकायले, तिकून येत नाही तोपर्यंत 17 स्वाऱ्या केल्या होत्या जरासंधानं. काय आणि ज्याच्यावर उपकार केले ते मथुरावासी म्हणतात इथं थांबू नको, तुझ्यामुळे तकलीफ आम्हाला चालली. उपकार करणाऱ्याचे सुद्धा अपकार करणारे या जगात आहेत. मग यानं सासऱ्याला फोन केला, रत्नाकरले एक बेटवर आणा आणि एका रात्रीत द्वारका बांधा. द्वारका बांधली ना महाराज, नगरी बांधली, पण दिवस निघाला. परकोट बांधला होता पण गेटच नव्हतं. बळीरामदास म्हणते द्वारका हा द्वारका हा द्वारका आहे म्हणजे त्यात हातानं पाळ म्हणे. दिवस निघाला आता, रात्रीत बांधून सांगितलं, सगळं केलं पण दरवाजा राहिला. यानं भलदरनं दरवाजा पाळला, ते झाली द्वारका. द्वारकाचं द्वारका. किती संघर्ष आहे भगवान श्रीकृष्णाच्या जीवनात. आणि भगवान श्रीकृष्ण आणि श्रीरामचंद्र प्रभू जर जन्माले आले नसते, हिंदू धर्म शून्य झाला असता. विडाला विडाला भगवान श्रीकृष्ण आदर्श जीवन आहे. संघर्ष कसा करावा हे शिकावतं भगवान श्रीकृष्णापासून. स्टँड अप, बोल्ड, बी स्ट्रॉंग, टेक द होल रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर ओन सोल्जर्स. You are the creator of your own destiny. All the strength and succor you want is within yourselves. शिकाव कृष्णापासून. आणि आदर्श आचरण जर कसं शिकायचं असेल तर श्रीराम चंद्र प्रभू पासून. दैवदात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, दैवदाते पुत्रयारी पराधीन माता. पराधीन आहे पुत्र मानवाचा, पुत्र मानवाचा. माय कैकईना दोषी नव्हे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोषणा कुणाचा, दोषणा कुणाचा. तरी सहन केलं, कुणालाच दोष दिला नाही. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. काय दिलं, टाळी वाजव महाराजच्या नावानं. आणि आदर्श जीवन जगणारे श्रीरामचंद्र प्रभू, आदर्श जीवन जगणारे श्रीकृष्ण जन्माले आले म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना जीवन जगता आलं. हे जर जन्माले आले नसते तर शिवाजी महाराजांना जीवन जगता. छत्रपती शिवाजी महाराज माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. शिवरायाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. शिवरायाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या तारेवर. तलवारीच्या 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 तलवारीच्या
आठवण येते मना मनातून भगव झेंडा दिसल्यावर जात बाधना धर्म पाहिला जगला माणूस कीवर पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर शिवभक्ताच्या हृदयात माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगावर. कल्याण लुटलेलं आहे. मराठ्यांनी सगळा खजिना समोर आणलेला आहे. पेटारे दाखवत आहेत पेटारे. हुजूर हमने ये लाया, हुजूर हमने लाया ये लाया. एक मराठा पुढे आला, हुजूर हमने आपके लिए एक नायाब तोहफा लाया है. शिवाजी महाराजांना आश्चर्य वाटलं, तोहफा कोणचा असेल. पेटारा उघडून पाहते तर एक सुंदर स्त्री निघाली, मिस युनिव्हर्स. कोण होती ती? सुंदर स्त्री निघाली. शिवाजी महाराजचे डोळे लाल झाले. मूर्खांनो, अरे कुत्र्यानं आपल्याला डसलं म्हणून का आपण कुत्र्याला डसावं काय? आपलं आचरण का अशुद्ध करावं काय? आई म्हटलं तिला, आई अशीच असती आई आमची सुंदर, आम्ही तिचं सम दिसलो असतो सुंदर. साडी चोळी दिली, बाईचं तर तिला वापस पाठवलं. ती घरी नाही गेली, ती दर्ग्यावर गेली आणि तिथं धागा बांधते. म्हणते, हे मेरे मौला, हे मेरे बंदे परवरदिगार, हे मेरे ख्वाजा, इसने को दिलेर इंसान को, मेरे भैया शिवा को लंबी उम्र दे दे मेरे मौला. काय आहे? एका दुश्मनाच्या स्त्रीनं छत्रपती शिवाजी महाराजांना भाऊ म्हणावं, छत्रपती शिवाजी महाराजांची आयुष्याची कामना करावी. एवढा राजा आमचा महान होता का? कारण त्यानं रामायण वाचलं होतं. कारण रामायणात बी एक बाई श्रीरामचंद्र प्रभूच्या समोर मेकअप करून आली होती. 1/2 किलो वालपुट्टी तिनं तोंडाला लावली होती. वालपुट्टी, कलर, वायलर, स्प्रिंकलर, एकूण बाँड्री, तिकून बाँड्री, स्पा. बापा म्हणून महाराज तुम्हाला कसं होईल? मी त्यातलाच हाव ना. पण श्रीरामचंद्र प्रभूंनी तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. काय हे माझ्या राजपुतान्या घराण्यातल्या एका राजानं काय स्त्री कधी पाहिलं नाही, मग मी का माझी अब्रू गमावू? छत्रपती शिवाजी महाराज शिकले ते श्रीरामचंद्र प्रभूपासून, त्यांच्याही जीवनात दुःख आलं, मग त्यांनी आत्महत्या केली काय? पण ज्ञानोबाला या जीवनलीला संपवायला निघाले. आणि जेव्हा मुक्ताबाई त्यांना सांगते, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. साही अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, विश्व रागे झाले वंदी, विश्व रागे झाले वंदी. साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, विश्व रागे झाले वंदी, विश्व रागे झाले वंदी. आई साहेब मुक्ताबाई ज्ञानोबरायाला समाधीतून खाली येण्याकरता सांगतात, अरे तू योगी आहेस ना, योगी कसा? काय सुंदर चिंतन मांडलं महाराज. पण जेव्हा संवाद घडला, ज्ञानेश्वर महाराज समाधीतून बाहेर आले. मुक्ताबाई रडू लागली, दादा का रे?
मला सोडून जात होतास का? नाही मुक्ते, मग तू तर म्हटलं होतं मीच तुझी आई आहे, मीच तुझा बाप आहे. भुलला होता का आज? कशाला गेला होता जीवन लिला संपायले? ते मी मूर्ख आहे का समाधीच जाईन? या मूर्ख लोकांच्या म्हटलं नाही ऐकून माझी लाखो मुलाचं जीवन संपवेल का? अरे मनुष्य शरीर तो बार बार नहीं मिलता, एक ही बार मिलता है और उसका सोना करना चाहिए. उच्चतम अवस्था तक जाने के लिए ज्ञानी आदमी प्रयत्न नहीं करेगा कि आत्महत्या करेगा. मग गेला कायले होता? कायले गेलता समाधीत? ज्ञानोबा म्हणतात मी तुमची परीक्षा पाहण्याकरता गेलो होतो. हा आमची? अग निवृत्ती दादा वृत्तीवरच नाही, समाजानं गोटे मारले तरी त्याला काही घेणं देणं नाही. कारण तो अवतार कोणाचा आहे? काय सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदाता. आणि सदाशिव राहतात कुठे? म्हणा स्मशान कॉलनी. तिथं टावर आहे काय? नाही. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप, यूट्यूब काहीच नाही. कैलाश के निवासी के दिल मुबारक बारी हूँ, कैलाश के निवासी आयो शरण तिहारे की भोले तार तार हो. लपटी बबूत में खजाना कुबेर का, कैलाश के निवासी कैलाश के निवासी. बड़ा है तेरा दायरा, बड़ा है दाता तू. चलते चलते यूं ही कोई मिल गया था, बड़ा है तेरा दादा तू. भगवान शंकर सदा समाधीत असतात. त्याला जगाचं काही घेणं देणं नाही. कोण मेलं काय, कोण जिथं काय, म्हणून जगाचा परिणाम निवृत्तीनाथ माझा होणार नाही. मी ज्ञानी आहे, मी सहन करू शकतो. पण तुम्ही दोन लहान आहात, सोपान दादा. तुम्ही उद्या जर तुमच्यावर समाजाने माझ्यासारखी पाळी आणली तर तुम्ही विचारसान दादा आम्हाला समजावलं का नाही समाज असा आहे काय. पण मुक्ते मी मनातून मनातून प्रसन्न झालो. कारण 1-4 वर्षाची मुक्ताबाई समाधीत जाऊन मला उपदेश करते. याचा अर्थ माझ्यापेक्षा तू श्रेष्ठ आहे. मी कृतकृत्य झालो, मी आनंदी झालो. मी समाधीत गेलो ते तुझी परीक्षा पाहण्याकरता, पण तू परीक्षेत उत्तीर्ण झाले. आता मी जगाच्या कल्याणाकरता मी समाधीत जाणार नाही. मी जगाचं कल्याण करण्याकरता देह झिजवीन. त्या मुक्ताबाई त्या अभंगामध्ये काय म्हणतात? योगी पावन मनाचा विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा आता योगी कोणाला म्हणावं? कोणाला? जो जंगल में जाके बैठता है वो भी योगी नहीं, जो घर में ही रहता है घर घुसा वो भी योगी नहीं, जो चलते ही रहता है वो भी योगी नहीं, जो एक ही जगह बैठता है बशा बैल वो भी योगी नहीं, जो खाते ही रहता है खादाया वो भी योगी नहीं, जो कुछ भी नहीं खाता वो भी योगी नहीं,
जो सोते ही रहता है वो भी योगी नहीं, जो सोता ही नहीं वो भी योगी नहीं, फिर योगी किसको कहते हैं? चला 12व्या अध्याय, संतुष्टम सततम योगे यत आत्मा दृढ निश्चय मय्यर्पित मनोर्बुद्धी यो मद्भक्त समे प्रिया. जो कोण्याही काळात कोण्याही अवस्थेत सुखात असो दुःखात असो उद्विग्न अवस्थेमध्ये असो जो सदा समस्थितीत राहतो समाधानी राहतो त्याला योगी म्हणतात. आणि आता हे टीव्हीवर येणारे रामदेव बाबा योगी आहेत, बरोबर आहे ना? इकून नाक दाबा, इकून श्वास घ्या, इकून नाक दाबा, इकून सोडा. अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम, कपालभाती, उत्तान पादासन, भुजंगासन, मयूरासन. बापा बापा काय आसनं करतात. हे फक्त शरीर स्वास्थ्यासाठी आहे. कशासाठी आहे? याने योग साध्य होत नाही, शरीर दुरुस्त होते. कारण मी लोक पण एक चांगलं झालं बाबा, रामदेव बाबा आले त्यापासून लोक पायठी उठून राहिले. पण रस्त्यानं मला 2च माणसं दिसले. कोणचे? एक ज्याचं पोट संबू ढेरा झालं ते, आणि दुसरं ज्याचं पोट पाठीले टेकलं ते. त्या पाठीचं पोट टेकणाऱ्याला विचारलं का रे इतक्या सकाळी कायले निघाला? म्हणे पोट भरले. आणि ज्याचं पोट संबू ढेरा झालं गंगाफय त्याला विचारलं का रे तू कायले बाहेर निघाला? म्हणे पोट कमी करायले. एक पोट भरायला निघाला, एक पोट कमी करायला निघाला. पण चालणं जमत नाही. त्याच्या बायकोला ते का तर कायजी ऐजी बोल नाजी तो 2च मकाना झाले ना, अजून तर 2 किलोमीटर राहिला. बस करो नाजी, काय तब्येत सुधरीन रे, योगा काय जमीन. हा योगा नाही, योगा 4 वर्षापासून चालू करा लागते. खरा योगा लहान लेकरापासून आहे. मी महाराज दीपकासन करायचो लहानपणी, या मुलीचे बाबा, आणि मी दीपकासन दिवा घेऊन आसन करता येते ते. आता मला जमत नाही कारण हड्ड्या पक्क्या झाल्या. या वयात एव्हरीथिंग इज पॉसिबल. आणि 78 वर्षाचं झाल्यावर वय जमते काय? काय कारण काय म्हणे महाराज, मी तर त्या गाडीहून आलो तिकडून 5-6 खलबत्ते 10-12 होते, ते हसून झाले. हा 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 हा. मॅडम खाऊन हसून झाले, मॅच झाले काय म्हणे. याला हास्य योग म्हणतात. कोणचा योग? कोणी वयात हसता काय खलबत्ता झाल्यावर? हा बरोबर आहे. वॉकिंग इज द बेस्ट मेडिसिन ऑफ बॉडी. चालणे शरीराची औषधी आहे आणि लाफिंग इज द बेस्ट मेडिसिन ऑफ बॉडी. मग मला जीवनभर हसले नाही ना, आता काय हसून करतात? अरे हसवा जगाला, जगाला हसवा. काय हसल्याने आपल्या शरीरातल्या बारीक मधल्या बारीकण्याचा उत्स्फूर्जित होता, क्रिएटिव्ह होता आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं होते आणि तुमचं आयुष्य वाढते. पण हसत जाणार चेहऱ्यावर 12 वाजून बसले. मिया रोते क्यों? बोले हमारी सूरत ही ऐसी है. हा योग आहे. आणि वॉकिंग इज द 2 करा, चालत राहा आणि हसत राहा, याला योग म्हणतात. पण ज्ञानोबराय 3 प्रकारचे योगी होते. काय? एक सत्कर्म योगी, एक भक्ती योगी आणि एक ज्ञानी योगी. आता कीर्तनाला सुरुवात झाली बुवाची. तुम म्हणसान मग आता लोक भोकंपट्टी केली काय? अरे आता लोक पाया भरला अभंगाला. काय? सत्कर्म योगी, योग साधला तरीही कर्म सोडलं नाही. माझ्या जीवेची आवडे माझ्या जीवेचे आवडे, आवडे माझ्या जीवेचे आवडे, आवडे माझ्या जीवेचे आवडे, आवडे माझ्या जीवेचे आवडे, आवडे माझ्या जीवेचे आवडे. पंढरपुरा नेईन मी गोडे, पांडुरंग मला रंग दे, पांडुरंग
पंढरपूर गोरे पंढरपूर नेला गोरे पांडुरंग मन रंगले ओ पांडुरंग मन रंगले माझ्या जीवेची आवडी पंढरपुरा नैनगुडी योग साधला तरी कर्म सोडलं नाही वारी सोडली नाही आणि आपण ना 5 झाल्या बा कोणते माया 2 झाल्या कर्ण जीवनभर हातपाय सलामत आहे तोपर्यंत यावत स्वस्तमिदम शरीरम यावत जुरा दुरतो यावत चेंद्रिय प्रतिरहतान यावित सेवनाविषा आत्मोन्नती सीताव देव विजुषा कृतो प्रयत्नवान संदीप्ते भवनेशु कूप खननम कीदृशा शास्त्र सांगते जोपर्यंत हातपाय सलामत आहे तोपर्यंत तीर्थ करून घ्या तोपर्यंत तुम्हाला ताप येत नाही हे जमाने सकळाचे जाहे हात चालावया पाय तव तू आपुले स्वैत पाय तीर्थयात्रे जाये चुको नको जवा हा काळ असे दुरी केला जोपर्यंत शरीर स्वस्थ आहे तीर्थाटन करून घ्या जोपर्यंत इंद्रिय बलवान आहेत तोपर्यंत आयुष्याचा क्षय नाही आणि संदीप्ते भवनेशु कूप खननम कीदृशा घराले आग लागल्यावर वीर खणण्यात काही अर्थ नाही आणि तसं शरीर गलित गात्र झाल्यावर तीर्थात काही मजा नाही मग म्हणता साधू बा मी येऊ का आता काय येतं सगळ्या बिजागिऱ्या ढिल्या झाल्या ना आणि ती बाई म्हणते महाराज घेऊन जाणार यायले मला ओझ डोक्यावर थकला तर गाडीत बसवा लागते तरुणपणी काऊन पाठवले म्हणे या लेकरायचं शिक्षण कोण करीन हे जातो म्हणत पण मॅस म्हटलं त्याले मारे धौसा देत जा बाई मै के चली जाऊंगी तुम देखते आयुष्यभर परमा झाले जाऊ दिला नाही आता काय आणि मेल्यावर बाकी जोऱ्यान म्हणतात आता तुम्ही पंढरपुराले चालले काय माय बाई वो आणि आता माया संग 2 गोष्टी बोला ना बाई व जीवनभर पंढरपूरले जाऊ दिलं नाही मेल्यावर पंढरपूरले जाईल काय यानं कोणताच दिवस नाही सोडला ना सोमवार नाही एकादश नाही शनिवार नाही नाही खाव ते खाल्लं नाही प्याव ते पिल्लं आणि ते मध्ये याच्या तोंडात तुळशीचं पान घाला ना बाई खाता खाले तुळशीचं पान कोंबडीचं फक घाल जीवनभर यानं कोंबड्या सोडल्या नाहीत 31 डिसेंबरले सगळे जास्त मरण बिचारायचं कोंबड्याच होते काय खायले तुळशीचं पान कोंबडीचे फक खोचाले काच्या तोंडात अरे सत्कर्म योगी व्हा ज्ञानोबाराय योगी आहेत तरी कर्म सोडलं नाही ज्ञानोबाराय भक्ती योगी आहेत काय काय सुंदर आहे महाराज ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी दिवाय त्रिमूर्तिरया हृदयी जिवाळा श्रीमूर्तिरया समाधी अवस्था प्राप्त झाली तरी देवाचं नाव घेणं सोडलं नाही भक्ती केली आणि स्वतःच भक्ती केली नाही इतरांना भक्तीला लावलं भक्ती केली ख्यादी नाम ज्ञान देवे भक्ती केली ख्यादी ज्ञान देवे नाम
नामदेव महाराज म्हणतात, पुऱ्या मानव जातीला तारलं ते ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःही भक्ती केली, इतरांचाही भक्ती करून त्यांचा उद्धार केला. भक्तियोगी, सत्कर्मयोगी आणि ज्ञानयोगी जर म्हणसान तर ज्ञानोबा ज्ञानाचे सागर आहे. याचे यावत ज्ञान ज्याच्या पाशी आहे ते ज्ञानोबा योगी आहे. पावन मनाचा, साही अपराध जगाचा. कारण या लोकांना कळत नाही कोणासंग कसं वागावं. विश्वरागे झाले वन्नी, संते सुखे व्हावे पाणी. लोक राग भरले तरी आपण शांत होऊन समजा. काय शब्देशस्त्रे झाले क्लेश. लोक बोलतील तरी ते सहन करून उपदेश मानावा. विश्वभर ब्रह्मदोरा तारी उगळा ज्ञानेश्वरा. ज्ञानोबा, हे सगळं विश्व आहे ना, हे एक माळ आहे. पट म्हणजे माळ, आणि त्या माळीतला जो धागा आहे तो ब्रह्म आहे. प्रत्येकाच्या हृदयात आत्मा आहे. आत्मारूपी धागा प्रत्येकाच्या हृदयामध्ये असल्यामुळे तुमच्यात आणि संतात आणि देवात काही फरक नाही. म्हणून अज्ञानरूपी ताटी उघडा. काय अज्ञानरूपी प्रकाशाने जग प्रकाशित करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली